ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्यापर्यंत आला। आज आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा लाडकी बहीण ही योजना काढलेली आहे। आणि आज लाडक्या बहिणींचं कर्तव्य आहे की आपण त्या स्नेहाने, त्याच बंधुभावाने आपल्या भावाला मदत करायची आहे। मदत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सांगतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे। पण आपल्याला देणाऱ्याचे दातृत्वाचे हात घ्यायचंय का? नाही, त्यातलं दातृत्व घ्यायचंय। ते दातृत्व कशा प्रकारे आपल्याला घ्यायचंय? फक्त आपलं एक मत आपल्या लाडक्या भावाला आपल्याला द्यायचंय आणि त्याला विजयी करायचंय। हे जे आपले लाडके भाऊ आहेत त्याच्यामध्ये आहेत बालाजी कल्याणकर साहेब, ज्यांच्या प्रचारासाठी मी इथे आले आहे। तर मी जेव्हा इतर शहरी भागात फिरले, ग्रामीण भागात फिरले, त्यावेळेस मला इतकं या दोघा नवरा बायकोंचं कौतुक वाटलं की दोघंही बहिणी बचत गटाच्या माध्यमातून आणि भाऊ आपल्या येणाऱ्या निधीच्या माध्यमातून नांदेडकरांना भरभरून देण्याचा प्रयत्न करत आहेत। एका ठिकाणी मी जेव्हा गेले तेव्हा एक वृद्ध इसम होते आणि ते सांगत होते की मी सगळ्यांकडे गेलो, माझा औषध पाण्याचा खर्च मागितला पण मला कोणी दिला नाही, पण तो खर्च मला फक्त बालाजी कल्याणकर साहेबांनी दिला। बघा की त्या माणसाच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की त्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे। असे जोडून त्यांनी खूप ऋण लोकांच्या जाऊन लोकांची नाळ ओळखणारा नेता म्हणजे बालाजी कल्याणकर साहेब, हे माझ्या खूप लक्षात आलं। बघा, बटन 2 नंबरचं जरी असलं तरी माणूस 1 नंबरचा आहे आणि आपल्यातला परिवारातला आहे, आपल्याला जोडून घेणारे आहेत, आपल्यामध्ये मिसळणारे आहेत। हे सगळं लक्षात ठेवत कोणत्याही भूलथापांना माता भगिनींनो, भावांनो कोणीही बळी पडायचं नाही। लक्षात ठेवा, 2 नंबरचं बटन सोडून जर दुसऱ्या बटनाकडे गेलात तो जोराचा करंट बसणार आहे आणि तो करंट 5 वर्ष भोगावा लागणार आहे। त्याच्यामुळे फक्त 2 नंबरच्या बटनाकडे लक्ष द्यायचं आहे। दोन्ही मतदान पेटीवरती, एकावरती आहे आपलं कमळ, दुसऱ्यावरती आहे आपलं धनुष्यबाण। हे 2 चिन्ह आपले आहेत आणि आपल्याला त्याच चिन्हांकडे लक्ष द्यायचं आहे। येत्या 20 तारखेला सगळ्या माता भगिनी, बंधुभावांना तुम्हाला सुद्धा मी सांगते की नाका बांधकाम योजनेतनं जे कामगार पुरुष आहेत त्यांना बूट, गमबूट, त्यांचे जे कामाचे हत्यारे आहेत त्याची पेटी मिळाली आहे। नाका बांधकाम योजनेतनं महिला भगिनींना संसारोपयोगी वस्तू मिळाल्या आहेत। बघा, आतापर्यंत मी किती योजनांचे तुम्हाला सांगितले की जे तुम्हाला लाभ झालेले आहेत आणि ते लाभ तुम्ही घेतलेले आहेत। हे सगळं घेतलेलं असताना आपण आपल्या परिवाराला विसरायचं नाहीये। म्हणून अगदी आवर्जून मी तुम्हाला सांगते की येत्या 20 तारखेला आपल्या शेजारचे, पाजारचे, ओळखीचे जे कोणी असतील सगळ्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आहे आणि सकाळी लवकर जाऊन मतदान करायचं आहे। मतदान आपल्याला कसं करायचं आहे? आपल्याकडे 2 पेट्या आहेत, एकावरती आहे कमळ, ते जे आहे लोकसभेचे संतुकराव हंबर्डे त्यांचं आहे, आणि दुसरी पेटी आहे आपला माणूस, आपल्यातला माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस, असे म्हणजे बालाजी कल्याणकर साहेब यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे, त्याला आपल्याला मतदान करायचं आहे। आणि नांदेड दक्षिण मधून आपल्यातलेच, तुमच्या आमच्या मधलेच, सगळ्या सैनिकांमधले जे जिल्हा प्रमुख होते आणि त्यांना आता एवढा मानाचा उभं राहण्याचा हे मिळालं आहे, ते आनंदराव तिडके साहेब यांना देखील मतदान करायचं आहे। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि तुम्हाला परत एकदा सांगते की फक्त धनुष्यबाणच लक्षात ठेवा आणि आपल्या उमेदवारांना विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सभेकरता आलेल्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, आपण स्वतःचं स्वागत स्वतः टाळ्या वाजवून करूया। सर्वांनी हात उंच करा। सर्व एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे माझे सर्व लाडके भाऊ, माझ्या सर्व लाडक्या बहिणी, 3 टाळ्या वाजवायच्या, 1 2 3 असं स्वागत। मजा नाही आली? स्वागत म्हटल्यावर 3 वेळा दोन्ही हात वर, स्वागत। धन्यवाद। आणि ज्यावेळी तुमच्या आमच्या सर्वाचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब, गोर गरिबाचे कैवारी, सर्वसामान्य कुटुंबाचे
कॉमन मॅन हे मंचावर आगमन करतील. आपण असा टॉर्चचा लाईट दाखवून त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी आपल्या मोबाईलची बॅटरी चालू करा. सर्वांना विनंती आहे. दादा, ताई, सर्वांनी असा हात उंच करून आपल्या मोबाईलची बॅटरी चालू करा. सर्व 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 भाऊ एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे, बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांवर प्रेम करणारे, महायुतीवर प्रेम करणारे सर्व लोक 3 बोलण्याचे आहात. 1, मोबाईलची बॅटरी चालू करा. 2, 3, असं अभिवादन करायचं साहेब जेव्हा येतात त्यावेळी. जसं साहेबचं गेटवरून आगमन झालं, सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवायच्या आणि मोबाईल मार्फत अभिवादन करायचं. इकडच्या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही मोबाईलची बॅटरी चालू केली नाही. ज्या लाडक्या भावानी तुम्हाला 1,500 रुपये महिना दिला, आतापर्यंत 7,500 रुपये तुमच्या खात्यात टाकले, तो लाडका भाऊ येत आहे. उत्साहानं स्वागत व्हायला पाहिजे. कसं? एकनाथ शिंदे साहब आप आगे बढ़ो. मजा नाही आला. असा आवाज यायला पाहिजे की एअरपोर्ट पर्यंत जायला पाहिजे. एकनाथ शिंदे साहब आप आगे बढ़ो. माझ्या लाडक्या बहिणी जवायला विचारून नाही आल्या वाटते, बोलून नाही राहिल्या. बाप्पा माय, जोरात बोललं पाहिजे. एकनाथ शिंदे साहब आप आगे बढ़ो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. साहेबांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे आपण साहेबांचं अभिवादन आल्याच्या नंतर आपल्या नांदेडमध्ये करायचं आहे. मी यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गंगाधररावजी बडुरे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जिल्हा प्रमुख सन्माननीय जिल्हा प्रमुख गंगाधररावजी बडुरे साहेब. सगळ्याला विनंती करतो, आपण माझ्यासोबत नारे देसाल. जय भवानी, जय 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 शिवाजी महाराज की, जय श्रीराम, जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वर महाराजांचा, अहिल्याबाई होळकरांचा, नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतोषरावजी हंबर्डे साहेब आणि आपल्या उत्तर विधानसभेचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष बालाजीराव कल्याणकर साहेबांच्या प्रचारार्थ आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या सभेसाठी आपण आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर आपलं सन्माननीय स्टेज पत्रकार बंधू, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आणि बंधू आणि भगिनींनो, साहेब अवघ्या 10 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री साहेब आपल्या 10 मिनिटांमध्ये आपल्या जवळ येत आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला सांगायचं की अखेरच्या टप्प्यामध्ये आपण या प्रचाराच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आपण. आणि आपल्या आमदार साहेबांनी नांदेड उत्तर विधानसभेमध्ये जे नांदेड आणि ग्रामीण भागामध्ये जे काम केले त्या कामाची पावती आपल्याला आमदार साहेबांना 20 तारखेला धनुष्य बाण या निशाणीवर बटन दाबून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आपल्याला. आणि जे 5 वर्ष त्यांनी आपल्यासाठी काम केलं त्या कामाची पावती आपल्याला द्यायची आहे. त्यांच्यापाशी असं जातीपातीचं राजकारण नसून सर्वसामान्यचा नेता आपल्याला लाभलेला आहे. आणि त्यांना लगेच आपल्याला
यावेळेस सुद्धा बहुमतानं पहिल्यापेक्षा जास्तीच्या मतानं आपल्याला लीड न द्यायचं निवडून आणि त्याला निवडून द्यायचं आपण एवढी सर्वाला शाश्वती आहे. आणि आज या काँग्रेसच्या लोकांनी जे डाव रचला त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी कल्याणकर साहेबाला निवडून देणं हे का गरजेचं आहे. जर आपल्या बरोबर बाजूचा जर समोरचा जर माणूस काँग्रेसचा जर निवडून आला तुम्ही आम्ही देगलूर नाक्यावर जाऊन तिथं त्यांच्याकडे काही कामाला जाऊ शकतो का. आज खान की बान आहे या धरतीवर आपल्याला हिंदुत्ववादी आम्ही आपण सर्व 18 पगड जातीचे सर्वसामान्य माणसाचा माणूस जे असेल ते बालाजी कल्याणकर असेल आणि त्यांसाठी आपल्याला या सर्वसामान्य माणसासाठी सर्वसामान्य माणूस शेतकऱ्याचा मुलगा हे सर्व जे काम करणारा आपल्याला अर्ध्या रात्री काम करणारा आणि यांचे जे पद्धत आहे कोणी हात दाखवला तर गाडी थांबवतो आणि हात दाखवा गाडी थांबवा या एसटी महामंडळासारखं त्यांचं काम आहे. 24 तास काम करणारा हे माणूस आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि तुमच्या आमचे हिंदुत्वाचे मंदिरासाठी असो कोणत्या याच्या कामासाठी असो एवढा निधी भरवून दिला की प्रत्येक गावामध्ये 2 कोटी 3 कोटी 5 कोटी पर्यंत एका गावात निधी आहे. आणि या प्रभागामध्ये नालीचं काम असो ड्रेनेजचं काम असो पाण्याचा प्रश्न असो उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्या इकडे उत्तर विधानसभेमध्ये 10 दिवस पाईपलाईनचं जे नादुरुस्ती झाली होती त्या पिरियड मध्ये या आमदार साहेबांनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून 25 टँकर मंजूर केले आणि स्वतः माणसं लावून आपल्या शिवसैनिकांच्या माध्यमातून प्रत्येक गलीमध्ये आणि प्रत्येक वार्डामध्ये पाणी पोहोचवलं. ते गरजेचं होतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी मिळणं गरजेचं होतं आणि पाणी मिळत नव्हतं. त्या पिरियड मध्ये 25 टँकर प्रत्येक प्रभागामध्ये 2 असे टँकर लावून पाणी पाजवलं. मित्र अशा माणसाला आपल्याला विसरून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला लोकसभेसाठी संतोषराव हंबर्डे यांना बहुमताने विजय करायचा आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला बालाजीराव कल्याणकर यांना धनुष्यबाणावर बटन दाबून आपण बहुमताने विजय करायचा आहे. एवढं करसाल का तर त्या मतदान केंद्रामध्ये गेल्यावर एक विनंती करायची आहे की 2 धनुष्यबाणाची पेटी मशीन जे अलग आहे धनुष्यबाणाची पेटी वेगळी आहे आणि कमळाच्या फुलाची मशीन वेगळी आहे. ते दोन्ही बटनावर बटन मतदान केल्याशिवाय बाहेर येऊ नका आणि दोन्ही मतदान एक धनुष्यबाण एक कमळाचं निशाणी हे केलं तरच आपलं मतदान होईल. एक मतदान केलं आणि एक मतदान बाहेर जर आलं ते आपलं मतदान घरी देण्यात जाणार नाही. त्यासाठी विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार बालाजीराव कल्याणकर यांना विजय करसाल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद जिल्हा प्रमुख साहेब. यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी मी रिपाई महाराष्ट्र उपाध्यक्ष सन्माननीय बापूरावजी गजभारे काका यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. बापूराव गजभारे साहेब. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्व बहुजन समाजातील संत महापुरुषांना विनम्र अभिवादन. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतोषराव हंबर्डे आणि विधानसभेचे उमेदवार बालाजीराव कल्याणकर, दक्षिण विधानसभेचे उमेदवार आनंदराव बोंडारकर यांच्या प्रचारार्थ आयोजित या प्रचार सभेला आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे अवघ्या काही मिनिटातच येणार आहेत. बंधूंनो, उत्तर विधानसभा मतदारसंघातील बालाजी कल्याणकर नावाचं
एक वादळ या 5 वर्षात आपण काम करणारं बघितलं. अत्यंत सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, हा कुणबी समाजातून आलेला भोळा भाबडा माणूस, परंतु महाराष्ट्रामध्ये जे 288 आमदार आहेत, त्या 288 आमदारांमध्ये सर्वात जास्त निधी या नांदेड उत्तरसाठी आणणारा जर कोणी आमदार असेल तर ते बालाजीराव कल्याणकर आहेत. बालाजीराव कल्याणकर हा अत्यंत तळागाळातला माणूस आहे. सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि सकाळी 5 पासून ते रात्री 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत लोकांच्या जनसंपर्कात राहणारा असा एकमेव आमदार या नांदेड उत्तर विधानसभेने बघितला. त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल, तर त्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं कार्य या 5 वर्षाच्या कारकिर्दीत केलं. नगरसेवक असताना मीही सभागृहात त्यांच्या बरोबर होतो. महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी नांदेड शहराच्या हद्दवाढीच्या संदर्भाने बालाजी कल्याणकर यांनी या ठिकाणी हद्दवाढीला विरोध केला. शेतकरी गोरगरिबांच्या जमिनी जातील आणि लोक हे निराधार होतील, यासाठी त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून त्या ठिकाणी जाळून घेऊन त्या ठिकाणी निषेध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी आमच्या सभागृहाचे नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले आणि मी स्वतः बालाजीराव कल्याणकर यांना त्या ठिकाणी त्यांना जाळून घेण्यापासून आम्ही प्रवृत्त केलं आणि त्यांना बाजूला केलं. मित्रांनो, काम कसं करून घ्यायचं हे बालाजीराव कल्याणकर यांना चांगलं ठाऊक आहे. वर्षा बंगल्यावरची एका दिवसाची घटना अशी आहे, सकाळी 4 वाजता माझंही पत्र होतं मुख्यमंत्र्याकडे. सकाळी 4 वाजता बालाजी कल्याणकरांच्या पत्रावर सही झाली आणि माझ्याही पत्रावर सही झाली. रात्रभर काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला. हा महाराष्ट्रातला एकमेव असा मुख्यमंत्री आहे, त्यांनी चमत्कार करून दाखवला. तसाच बालाजी कल्याणकर नावाचा आमदार सुद्धा रात्रंदिवस हा पायाला भेगरी बांधून काम करणारा कार्यकर्ता आहे. बंधूंनो, लोकसभा निवडणुकीमध्ये मागे पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश मिळालं नाही. त्यासाठी भारतीय जनता पार्टीतलेच काही वाचाळवीर त्या ठिकाणी कारणीभूत आहे. 400 पार 400 पार 400 पारचा नारा जे झाला, तर लोकांनी विचारलं, पत्रकारांनी विचारलं की 400 पार कशासाठी पाहिजे. तर कर्नाटकचा अनंतकुमार हेगडे म्हणतो आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे. गिरिराज सिंग म्हणतो आम्हाला भारताचं संविधान बदलायचं आहे. लोकांनी त्या ठिकाणी खरंच वाटलं लोकांना, आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते 140 कोटी लोकांचा तो जीव की प्राण आहे. लोकांनी हे सांगितलं की तुम्ही संविधान आणि दलित अनुसूचित जातीच्या एससीच्या आरक्षणाला धक्का न लावता या बाकी 2 गोष्टी सोडून काही करा. परंतु लोकांमध्ये प्रचार इतका प्रचंड झाला की आता हे जर परत सत्तेवर आले तर आपलं संविधान धोक्यात येईल. म्हणून लोकांनी त्या ठिकाणी मोदी साहेबांचं इतकं चांगलं कार्य असतानाही त्यांना लोकांनी या ठिकाणी बहुमत दिलं नाही. तरी मोदी साहेब प्रधानमंत्री झाले. परंतु बांधवांनो, जे 303 मागच्या लोकसभा निवडणुकीत होतं, यावेळेस त्यांना 240 वर थांबावं लागलं. यासाठी काही कार्यकर्ते सुद्धा जबाबदार असतात. या प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा अनेक असे कार्यकर्ते आहेत की थांबायचं का? तर प्रचार यंत्रणेमध्ये बालाजीराव कल्याणकरांसाठी तर या ठिकाणचा सगळा व्यापारी वर्ग, सगळ्या जाती धर्माचे लोक, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, दलित असतील, आदिवासी असतील, मराठा असतील, हे सगळे लोक त्यांच्यासाठी आज कामाला लागलेले आहेत. बालाजीराव कल्याणकरांचा प्रचार आपल्याला तर प्रचंड दिसतोच, परंतु लोकांच्या मनामध्ये बालाजी कल्याणकरांना निवडून आणायचं हे ठाम गाठ बांधलेली आहे. बंधूंनो, कल्याणकर निवडून येऊ नयेत म्हणून अनेकांनी वेगवेगळ्या युक्त्या या ठिकाणी लढवलेल्या आहेत. कोणी जातीच्या नावावर मतं मागते, कोणी बंडखोरी भाजपमधून करून या ठिकाणी कल्याणकरांची लीड कमी करण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे कोणी मूर्त्या वाटून या ठिकाणी लोकांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न करते. तर ही लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला, प्रत्येकाला उमेदवार म्हणून उभं राहण्याचा अधिकार दिला. हा जनताचा अधिकार आहे. परंतु हे सगळी मंडळी
बालाजीराव कल्याणकरांसोबत असलेली महायुतीत असलेली मंडळी यांना कळायला पाहिजे की आपला उत्तरचा आमदार हा इतका लोकप्रिय आहे आणि एवढे चांगले कामं करतो, तर या ठिकाणी त्यांचा का विरोध केला पाहिजे याचा विचार त्यांनी केला नाही. बंधूंनो, या ठिकाणी जरांगे पाटलांचं मी जाहीरपणे स्वागत करतो. जरांगे पाटलाला मराठवाड्यातून आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून बापूराव गजबारे हा पहिल्यांदा मराठवाड्यातला पहिला व्यक्ती आहे जे जरांगे पाटलांना भेटून त्यांच्या या उपोषणाला आणि आंदोलनाला मी जाऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला. जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली की कुणालाही पाडायचं नाही, कुणालाही निवडून म्हणणार नाही, जे जे चांगले लोक असतील त्यांना आपण निवडून द्या, अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं. बालाजीराव कल्याणकर सुद्धा जरांगे पाटलांना भेटून आले. बालाजीराव कल्याणकरांच्या कामाने ते प्रभावित आहेत, त्यांचंही काम जरांगे पाटलांना माहीत आहे आणि म्हणून मराठा बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात कामाला लागलेले आहेत. आपण सर्वांनी बालाजी कल्याणकर यांच्या धनुष्यबाण या निशाणीचं बटन दाबून त्यांना विजय करावं. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये आपले लोकसभेचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांची कमळ ही निशाणी, त्यांचं बटन दाबून आपण विजय करावं आणि दक्षिणमध्ये आनंद बोंडारकरांना धनुष्यबाणावर मतदान करावं एवढी विनंती करून मी माझी रजा घेतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. अवघ्या काही क्षणामध्ये आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांचं आगमन व्यासपीठावरती होणार आहे. तत्पूर्वी या सभेला संबोधित करण्यासाठी मी बाळासाहेब देशमुख तरोडेकर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण थोडक्यात जनतेशी संवाद साधावा. पिंपळाच्या पानावर, महाराष्ट्राच्या मातीच्या कणावर आणि 18 पगड जातीच्या मनावर ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं शिल्प कोरलं तसे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे, या ठिकाणी सर्व शिवसैनिकांचे आधारस्तंभ आनंदजी दिघे, या सर्व महान विभूतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो. आज बांधवांनो, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ 86 आज ही अटीतटीची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ही अटीतटीची निवडणूक होत असताना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा आणि बांधवांनो कुठलाही राजकीय वारसा नसताना आज मी गेल्या विधानसभेला सांगितलं होतं की एक कष्टकऱ्याचा, वारकरी संप्रदायाला जन्माला आलेला आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे बालाजीराव कल्याणकर आमदार. बांधवांनो, आज या सर्वसामान्य माणसाला आणि विकास पुरुषाला रोखण्यासाठी आज आपण पाहिलं असेल तर बांधवांनो या ठिकाणी काही अपक्ष आहेत तर काही 4 पक्ष फिरून आलेले लोक आहेत. यांना फक्त रोखण्यासाठी आणि यांची लीड कमी करण्यासाठी. तर बांधवांनो, मी आज या ठिकाणी आपल्याला जाहीर या सभेमध्ये सांगू इच्छितो की आज आपण या लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने आज जनसमुदाय बालाजीराव कल्याणकरांचा 1 लाख मताच्या लीडनं विजय हा निश्चित आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. आज बघा 25, 50 वर्ष ज्यांना जमलं नाही तर या 72 पट्ट्यांना फक्त 25 महिन्यामध्ये करून दाखवलं, 2.5 वर्षामध्ये. आज 100 कोटीचा दवाखाना असेल, कृषी महाविद्यालय असेल, 3,500 कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून आणला. बांधवांनो, कोरोनाच्या काळामध्ये महाभयंकर बिमारी या ठिकाणी आली होती तर स्वतःच्या जीवाची या 72 पट्ट्यानं पर्वा केली नाही. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकाही नागरिकाच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे हट्टास धरला आणि कोट्यावधीचं मेडिसिन या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं. मग आज अशा विकास पुरुषाच्या आणि सामान्य माणसाचा विकास करणारा माणूस आज बालाजीराव कल्याणकर आपल्याला यांच्या पाठीशी उभं टाकण्याची नितांत गरज आहे. आज एकंदरीत पाहिलं ज्याप्रमाणे आपल्या हिंदुस्थानावर अब्दाली चाल करून आला बांधवांनो, तशाच पद्धतीने आज देगलूर नाक्याकडून एक अब्दाली चाल करून यायलेला आहे. इकडे तर सांगतात महाविकास आघाडी आहे, मात्र बांधवांनो सर्वात मोठी बिगाडी त्यांच्यामध्ये आहे, आपल्याला त्यांच्या नादी लागायचं नाही. इकडे एक जण सांगतात आमची निशाणी पंजा आहे, त्यांच्यासोबत महाविकास आघाडीमधले सांगतात आमची निशाणी मशाल आहे.
बांधवांनो, त्यांचंच पायपूस त्यांच्या पायामध्ये नाहीये, म्हणून त्यांच्या कुठल्याही खोट्या आमिषाला बळी पडू नका. माझी विनंती राहणार आहे आपल्याला की येणाऱ्या 20 तारखेला राजा रामचंद्रांचा धनुष्य बाण बालाजीराव कल्याणकरांच्या हाती आहे आणि ज्या विष्णूचं पवित्र कमळ म्हणजे कमळाचं फूल हे डॉक्टर संतुकराव हंबर्डे. आज डॉक्टर संतुकराव हंबर्डे बांधवांनो कुल सचिव आहे, राहिलेले व्यक्ती आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे. एक उच्च शिक्षित कुल सचिव राहिलेला माणूस बांधवांनो भारतीय जनता पक्षाने तुम्हा आम्हाला दिलेला आहे. आणि अशा केंद्रामध्ये सरकार नरेंद्र मोदींचं आहे, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आहेत आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट धडाकेबाज मुख्यमंत्री आपले आदरणीय एकनाथभाई शिंदे आहेत. आज बघा लाडकी बहीण योजना असन, आज एवढ्या योजना असतील तर त्या योजना फक्त बांधवांनो तुमच्या आमच्यासाठी दिल्यात. या महाराष्ट्राचे 5-5, 10-10 वर्ष मुख्यमंत्री झाले लोक, मात्र एक सर्वसामान्य माणसाच्या आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या लेकराच्या हातामध्ये सत्ता दिल्याच्या नंतर काय करू शकते व्यक्ती, हे एकनाथभाई शिंदे साहेबांनी करून दाखवले बांधवांनो. आज 5-5 वर्ष ज्यांना निर्णय घेता आले नाही, मात्र ह्या 72 पट्ट्या आपला एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी फक्त 2.5 वर्षामध्ये अतिशय त्यांच्या कामाचा झपाटा लावला बांधवांनो. आणि ह्या ठिकाणी कार्यसम्राट मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा नावलौकिक केलंय. मी या ठिकाणी विनंती करणार आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदानाला जात असताना गांभीर्यपूर्वक आपण लक्ष द्यायचंय की पहिला बॉक्स आहे, त्या पहिल्या बॉक्समध्ये 2 पेट्या आहेत आणि त्या 2 पेटीमध्ये पहिल्या पेटीवर कमळाचं चिन्ह आहे, दुसऱ्या पेटीवर धनुष्यबाणाचं. आपल्याला बटन दाबून दोन्ही उमेदवाराला विजयी करायचंय. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय काबरे सम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांना विनंती आहे की आपण या सर्व जनसमुदायाला संबोधित करावं. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी महायुतीचे नांदेड उत्तरचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय बालाजी देवीदासराव कल्याणकर यांच्या प्रचारार्थ व तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे साहेब यांच्या प्रचारार्थ सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं आगमन अवघ्या काही क्षणामध्ये व्यासपीठावरती होणार आहे. मी आपल्या या उत्तर मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय बालाजी देवीदासराव कल्याणकर यांना विनंती करतो की या सभेला आपण या ठिकाणी संबोधित करावे. आज या नांदेड जिल्ह्याचे नांदेड उत्तर मतदारसंघातील आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांची जाहीर सभा ठेवलेली आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी सर्वांना जय महाराष्ट्र करतो. आज आपण प्रचारानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आपल्याला विनंती करणार आहात. या निमित्ताने सांगू इच्छितो की या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे आज कायापलट झालेला आहे, नांदेड उत्तरचा विकास झालेला आहे, हे फक्त तुमच्यामुळे झालेला आहे. जर 2019ला मला निवडून दिलं नसलं तर हे विकास झाला नसता. या निमित्ताने सांगतो, आज सगळ्यांना विनंती करतो की कळकळीची आपण येणाऱ्या 20 तारखेला नांदेडचे लोकसभेचे उमेदवार तसेच संतू भांबर्डे यांची निशाणी कमळ आणि नांदेड उत्तर मतदारसंघाची माझी निशाणी आहे धनुष्यबाण. मला एकच विनंती करायची सगळ्यांना, आपण सकाळी 20 तारखेला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर आपण नांदेड लोकसभेचे उमेदवाराचे खासदार लोकसभेचे उमेदवार संतू भांबर्डे यांची एक मशीन 2 मशिनी आहेत. एका मशीनवर संतू भांबर्डे यांचं कमळ आहे. नांदेड उत्तर मतदारसंघाचे माझी निशाणी धनुष्यबाण. पहिल्या लोकसभेचे उमेदवाराचे संतू भांबर्डे यांची निशाणी कमळावर बटन दाबून आपण तसेच नांदेड उत्तर मतदारसंघाच्या दुसऱ्या मशीनवर धनुष्यबाण. या निमित्ताने
सगळ्यात जास्त बटन दाबून जास्तीत जास्त मताने मला विजय करण्यात यावे, सगळ्यांना विनंती करतो आणि मला आशीर्वाद देण्यात यावे या निमित्ताने सांगतो. तसेच नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे विकास निधी खिचून आणलेला आहे हे फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांमुळे झालेलं आहे. मी जर एकनाथ शिंदे साहेबांमुळे गेलं नसतं तर हे विकास झाला नसता. मागच्या 2019च्या नंतर जेव्हा करोना सुरू झाला, 2 वर्षे करोनामध्ये गेले आपले, त्याच्यानंतर एकनाथभाई शिंदे साहेबांसोबत गेलो. या 2-2.5 वर्षामध्ये जे 25 वर्षाचा विकास झाला नाही ते 2.5 वर्षामध्ये झालेला आहे या निमित्ताने सांगतो. तसे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालय वाडी येथे 100 खाटाचं रुग्णालय गोरगरिबासाठी आपण आणलेलं आहे, मंजूर झालेलं आहे. त्याचं लोकार्पण सोहळा काही दिवसात होईल. तसंच आपल्याला नांदेड गव्हर्नमेंटचा दवाखाना या भागातून आपल्याला 15 किलोमीटर पडत होता, गरिबाला जाणारं परवडत नव्हतं, यासाठी हे उपजिल्हा रुग्णालय आणले. तसेच खर्शी महाविद्यालय पाठपुरावा करून त्याचा 10 वर्षाचा हा प्रस्ताव पडून होता, ते सुद्धा मी मंजूर करून घेतला एकनाथभाई शिंदे साहेबांमुळे. तसेच नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे इनामी जमीन मदत मास्ताचा प्रश्न होता तो सुद्धा फक्त शिंदे साहेबांमुळे झालेला आहे. हे विषय मार्ग लागलेला आहे. त्या निमित्ताने सांगतो, नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये बरेच असे काही मुख्य रस्ते, नांदेड मतदारसंघामध्ये जे बायपास नव्हता उत्तर मूळ रस्ता, ते उत्तर रस्ता मंजूर करून पश्चिम मूळ रस्ता बायपास जाणारा, हैदराबाद लातूर मार्ग जाणारा हा मार्ग मी काढून दिलेला आहे. मला एकनाथ भाई तुम आगे बढ़ो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आज नांदेड लोकसभा मतदारसंघातले आपले उमेदवार संतुकरावजी हंबर्डे आणि विधानसभेचे आपले शिवसेना महायुतीचे उमेदवार बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेला उपस्थित असलेले खासदार हेमंत पाटील, भाजपाचे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि तमाम माझ्या सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना जोरदार टाळ्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे. आज एक भरगच्च सभा बारडला आटपून आज नांदेडमध्ये आगमन होत असताना मला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आश्वस्त करायचं आहे की आम्ही नांदेड मधल्या सर्वच्या सर्व जागा, लोकसभेची जागा आणि 9च्या 9 विधानसभेच्या जागा महायुती जिंकणार म्हणजे जिंकणार, यामध्ये आम्हाला तिळमात्र शंका नाही. महायुतीने गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जनकल्याणकारी ज्या योजना राबवल्या त्या योजनांचं आज मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसामध्ये स्वागत होत आहे. लाडकी बहीण, आज प्रत्येकाच्या घरामध्ये लाडक्या बहिणीला गेल्या दिवाळीपर्यंत 7,500 रुपये बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि हा पैसा गरिबांच्या दिवाळीला कामाला आला. दिवाळी गरिबांची होत नव्हती, पण हे पहिलं वर्ष आहे की ज्या वेळेस सामान्य माणसाच्या आज अकाउंटमध्ये 7,500 आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झाले. लाईटचं बिल 7.5 हॉर्स पॉवरला 0 बिल मिळण्याचा पहिला प्रसंग आहे की जे पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या वतीने भरले. तरुणांना प्रशिक्षणाची उत्तम योजना मिळाली, पैशाची कमतरता नाही आणि मुख्यमंत्र्यांनी हे घोषित केलंय की महायुतीला निवडून द्या. निवडून आल्यानंतर 21 आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे. मला वाटतं ही केवळ कोरडी आश्वासनं नाही आहेत, तर सामान्य माणसाला दिलासा देणारी, कर्जातून बाहेर काढणारी
आणि त्याचं जीवन सुखमय करणाऱ्या या सगळ्या योजना राज्यामध्ये आपलं सरकार, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही टीम जी आहे ती राज्याची एकंदर जबरदस्त टीम आहे, जी आज जोरदार फलंदाजी करून उत्तम स्ट्राईक रेट ज्यांनी मेंटेन केलेला आहे आणि त्यामुळे चौके छक्के मारल्याशिवाय आपलं सरकार हे पुढे जात नाही, अशा प्रकारचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. मला वाटतंय जनतेला हे कळून चुकलंय की आपल्याला हे सरकार आलं तरच आपलं भलं होणार आहे, हे सरकार आलं तरच आमचं चांगलं होणार आहे. नांदेडची भूमी, गुरु गोविंद सिंगच्या या पवित्र भूमीमध्ये ही सगळी जी आमची सामान्य माणसं आहेत, या सामान्य माणसाला भरोसा आहे की मुख्यमंत्र्यांनी नांदेडसाठी काही कमी केलं नाही आणि नांदेड शहरासाठी काही कमी केलं नाही, हे प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवलं आहे. मी सहज मुख्यमंत्र्यांना म्हणालो मगाशी, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ आणि बालाजीराव म्हणजे मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार, असं मी उल्लेख मगाशी त्यांच्याजवळ केला. आपण काही नांदेड शहराला कमी केले नाही. नांदेडच्या विकासाकरता, नांदेडच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्याकडून भरीव मदत झालेली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मराठवाडा हा विकासाच्या मार्गावर आहे. मग मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मला सांगायला अभिमान आहे की विकासाची परंपरा मी सुरू केली, शंकरराव चव्हाण साहेबांनी सुरू केली, आम्ही ती चालू ठेवली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने नांदेडला काही कमी पडलं नाही, हा मुद्दा मला उल्लेख केला पाहिजे. आणि म्हणून राज्याचा जाणता राजा म्हणून ज्या आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख करावासा वाटतो, मला अपेक्षा एवढीच आहे, आगामी निवडणुकीमध्ये 20 तारखेला आपल्याला आपलं सरकार, महायुती सरकार आपल्याला आणायचं राज्यामध्ये आणि हे सरकार आलं तरच या सगळ्या योजना आगामी काळात सुरू राहणार आहेत. तेलंगणा राज्यामधल्या योजना बंद झाल्या, कर्नाटकाच्या योजना बंद झाल्या, हिमाचलच्या योजना बंद झाल्या, पण मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे की तुम्ही बालाजीरावला निवडून द्या, महायुतीला निवडून द्या. त्यांनी शाश्वती दिली आहे, आपल्या योजना 100% चालू राहतील, बंद होणार नाही, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मित्र, अधिक वेळ मी घेणार नाही, आपल्याला मुख्यमंत्र्यांना ऐकायचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नांदेडला वेळ दिल्याबद्दल, भोकर आणि नांदेड या 2 मतदारसंघामध्ये आज प्रचाराच्या निमित्ताने ते आले असताना त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने ही ग्वाही देतो की नांदेडमधल्या सेनेच्या 2 जागा आम्ही मदत करून निवडून आणू, ही ग्वाही या ठिकाणी देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांना प्राचारण करतो की या सभेला आपण या ठिकाणी संबोधित करावं. जय भवानी, नांदेडचा आवाज, जय भवानी. एकनाथ भाई तुम आगे बढ़ो, बालाजी दादा तुम आगे बढ़ो. सर्वांनी दोन्ही हात वर करून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवा आपले लाडके भावासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज गुरु गोविंद सिंगांची जयंती आहे. मी त्यांना वंदन करतो आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो. गुरु नानक देव जी की जयंती है. मैं विनम्र अभिवादन करता हूं उनको, बहुत बहुत
सभी लोगों को जयंती की शुभकामनाएं देता हूं। आज बालाजी कल्याणकर यांच्या प्रचार सभेला मी आलोय। या प्रचार सभेला उपस्थित माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण साहेब, आनंद शंकर तिडके, संतुकराव हंबर्डे, हेमंत पाटील, प्रवीण साले, नारायण कदम, गंगाधर बटुरे, बंडू पावडे, बापूराव गजबारे, बाळासाहेब देशमुख, अपर्णा नेरळकर, गणेश शिंदे, श्याम कोकाटे, गोपाळ माने, बालाजी शिंदे, श्री सचिन मुळूक, विजय गंभीरे, सचिन तिसवे, विजय सोनावणे, दिग्विजय गोगरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेले माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके शेतकरी, बाहेरही मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी भाऊ आहे, इकडेही समोर आहे, सगळीकडे आज प्रचंड उत्साह आहे। आणि या सगळे लाडक्या भावा बहिणी बरोबर माझा लाडका आमदार बालाजी कल्याणकर, अशोकराव चव्हाणांनी अगोदरच सांगितलंय आणि म्हणून नावातच त्याचा बालाजी आहे, म्हणजे बालाजीचा आशीर्वाद त्याला बालाजीला प्राप्त आहे। आणि मतदारसंघात आणि कल्याणकर असं त्याला कोणी सांगण्याची गरज नाही, मतदारसंघाचा कल्याणकर असं सांगण्याची नाही, कारण कल्याणकर त्याच्या आडनावातच आहे, म्हणजे बालाजी कल्याणकर। 2019ला त्याचं कल्याण तुम्ही केलंय, तो विकास कामाचा कल्याणकारी आमदार म्हणून त्याला सातत्याने पाठपुरावा करत असतो, माझ्याकडे येत असतो, हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, आणि आता तुम्ही पुन्हा एकदा त्याचं कल्याण करणार याची गॅरंटी मला आहे। बालाजीला पुन्हा मतदारसंघात पाठवा, पुन्हा विधानसभेत पाठवा आणि आपल्या मतदारसंघाचा कायापालट आणि भरभराट करून घ्या, असं आवाहन मी आपल्याला करायला आलोय। खरं म्हणजे गेले 5 वर्षात बालाजी सुरुवातीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षात तुला किती पैसे मिळाले? पहिले काही नाही, भोपळा मिळाला। आणि आपल्या महायुतीच्या काळात घाबरून हळूच बोलतो, अशोक चव्हाण साहेब इथं आहेत, 2,500 कोटी रुपये आणणारा बालाजी केला। आज मी तुम्हाला गॅरंटी देतो, बालाजीला निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय। मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, या मराठवाड्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलंय मुंबई ठाण्यानंतर, आणि शिवसेना आणि मराठवाड्याचं एक वेगळं नातं आहे। आणि या ठिकाणी आज बालाजी कल्याणकर या मतदारसंघात आहे। मराठवाड्यातील अनेक सर्वसामान्य नेते आणि कार्यकर्ते आज बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले, प्रेरित झाले, अनेक नवी ऊर्जा या मराठवाड्यामध्ये आपण पाहिली। बालाजी असाच हाडाचा शिवसैनिक आहे, सच्चा कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्ते शाखा प्रमुख तालुका बाळासाहेबांनी केलं, आणि म्हणूनच हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला। आणि मला अभिमान आहे की मी 2.5 वर्षात एवढं काम करू शकलो। महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी सगळ्या कामांना ब्रेक लावला, जलयुक्त शिवार योजना बंद, मराठवाडा वॉटर ग्रिड बंद, सिंचन प्रकल्प बंद, समृद्धी हायवे बंद, मुंबईतले मेट्रो बंद, कारशेड बंद, कोस्टल हायवे बंद, अटल सेतू बंद,
सगळ्याला स्पीड ब्रेकर टाकून ठेवलं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले. सगळी कामं जोराने सुरू होऊ लागली. सगळीकडे कामाचा पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना दिली. मी आपल्याला विश्वासाने सांगतो, आपलं राज्य देशामध्ये पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला आहे. 1 नंबरला आपलं राज्य आहे. आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना ज्या आहेत, एकीकडे विकास, दुसरीकडे उद्योग. हात वर करा कोणाचे जमा झाले. किती फॉर्म भरले? किती फॉर्म भरले? 70,000. महिलांचे बालाजी म्हणतो 70,000 फॉर्म भरले. 70,000 लोकांना खात्यात पैसे जमा झाले. आता 70,000 आणि माझे भावजी 70,000, 1,40,000. माझ्या भावजी कंपनीना पण माझी विनंती आहे की यावेळेस सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक मतांनी बालाजीला विजयी करायचं आहे. विरोधकांनी ही योजना बदनाम केली. काय बहिणींना, महिलांना विकत घेताय का लाच देताय का भीक देताय का असं म्हणून यांनी योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कोर्टात गेले. कोर्टाने त्याला एक चांगला चपराक दिला. बोला चला पळा इथून. दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरला, तिथेही मिळेल. महाविकास आघाडी, ते काँग्रेसचे लोक, सगळे लोक, उभाटा काय, तुतारी काय, ते सगळेच या सर्व विरोधामध्ये या योजनेचे केले. पण मी आपल्याला सांगतो, 1,500 रुपये ज्या माझ्या बहिणींच्या खात्यात आले, ज्या काही बाकी राहिले असतील त्यांना देखील आम्ही वंचित ठेवणार नाही. हे सरकार तुमचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, माझ्या लाडक्या ज्येष्ठांचे सरकार आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांना पण युवा प्रशिक्षण योजना केली. 6,000, 8,000, 10,000. शेतकऱ्यांना देखील आम्ही 12,000 रुपये वर्षाला. 1 रुपयात पीक विमा योजना. आता सोयाबीन, कापसाचे भाव पडले तर MSP भरून देणार. भावांतर योजनेमधून जेवढा दर कमी होईल तेवढा सरकार भरून देणार. हा देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या वचननाम्यामध्ये, महायुतीच्या या वचननाम्यात आम्ही मी जे म्हणालो होतो माझ्या लाडक्या बहिणींना 1,500वर ठेवणार नाही. आम्ही जसं जसं तुम्ही आशीर्वाद द्याल हे पैसे वाढत जातील. तर पहिल्या क्रमांकाला आमची 10 सूत्री कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना रुपये 1,500 ऐवजी 2,100 रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. वर्षाला 12,000 मिळत होते, त्यात आम्ही 15,000 करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येकाला अन्न आणि निवारा. आपल्या राज्यात कोणी उपाशी राहता कामा नये, भुकेलेला राहता कामा नये. म्हणून रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे. वृद्धांना, ज्येष्ठांना पेन्शन योजना 1,500ची 2,100 करण्याचा निर्णय आपण घेतला. हा देखील राज्याने घेतलेला मोठा निर्णय आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव जर बाळासाहेबांनी 1995 मध्ये स्थिर ठेवले होते, तेच पुन्हा 5 वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू देणार नाही. आणि त्याचबरोबर रोजगार, 25 लाख तरुणींना रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि आपल्या राज्यात प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं राज्य आहे देशातलं. आता त्याच्यामध्ये पण वर्षाला 10 लाख लोकांना
10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि गावामध्ये 45,000 गावांना पाणंद रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतलाय. शहराचा विकास होतो, गावाचा पण झाला पाहिजे. शेताच्या बांधापर्यंत रस्ते, अंगणवाडी आणि आशा सेविका यांचं आपण दर महिन्याला त्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपण 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि सर्वसामान्य ग्राहक जे आहेत, जे आपल्या घरगुती वापराला वापरतात, त्यांना वीज बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. हे काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 हा सादर करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. हे सरकारचं काम आहे. अनेक योजना आहेत. लेक लाडकी लखपती योजना आहे, त्या ठिकाणी मुलींचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय. आपल्याला मी एक उदाहरण सांगतो. एका मुलीने आत्महत्या केली. इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% फी वडिलांना भरता येत नव्हती. आपला बोजा, आपला भार बापावर नको म्हणून आत्महत्या केली. या एकनाथ शिंदेने त्याच रात्री निर्णय घेतला, डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे काय करायचंय त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार. का गरीबाच्या मुलीने शिकू नये, गरीबाच्या मुलानं शिकू नये? मी देखील तुमच्यासारखा एका शेतकरी कुटुंबातून आलोय. माझा देखील परिवार सर्वसाधारण. माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे. दुधाचे पैसे, शाळेची फी, राशनचे पैसे, औषधाचे पैसे कशी काटकसर करताना मी पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये कुटुंबाला चालवण्याची तगमग मी पाहिली आहे. आणि बांधवांनो आणि भगिनीनो, मला ती आठवण आहे. मला जेव्हा अधिकार प्राप्त झाला तेव्हा माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादांना मी सांगितलं, या योजना आपल्याला, या कल्याणकारी योजना राबवायच्या. निर्णय झाला. फटाफट पैसे गेले. राहुल गांधी म्हणतात खटखटाकट द्या, काहीच पडत नाही. पण आम्ही पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते देऊन टाकले. आणि आम्ही लगेच, विरोधक म्हणाले लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे काढून घेणार नाही, हे देणार आहे. हे घेणार नाही. ही देना बँक आहे, देना बँक, लेना बँक नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे कोर्टात गेले, ज्यांनी खोडा घातला, त्यांना या निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हेही सांगतो तुम्हाला, कोणी येऊ दे, काय येऊ दे, कुणाचाही माईकाला लिहू दे, कुणाचाही माईकाला आला तर लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका ज्येष्ठ योजना, लाडका कामगार योजना, कुठली योजना बंद पडू देणार नाही, हा आमचा शब्द आहे. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो. विकास, एकीकडे विकास, एकीकडे योजना. मला सांगा, कधीतरी तुमच्या खात्यात 1 रुपया तरी सरकारचा आला होता? सांगा माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो. तुम्हाला प्रशिक्षण भत्ता तू भरले पाहिजे. किती लोकांचे फॉर्म भरले? युवा प्रशिक्षण, युवा प्रशिक्षणचे आणखी भरा. आपलं 10 लाखाचं टार्गेट आहे वर्षाचं. कधी पैसे आले होते? ज्येष्ठांना पैसे, वयोश्री योजना आपण चालू केले डीबीटीच्या माध्यमातून.
3,000 रुपये तेही आम्ही वाढवू. ज्येष्ठांना तीर्थदर्शन योजना पाठवली की नाही गाडी, ते पाठवा. आणि मला सांगा, कधी शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळाले होते का? मिळाले होते? 1 रुपयात पीक विमा योजना मिळाली होती? हे सरकार तुमचं आहे. या तिजोरीवर तुमचा अधिकार पहिला आहे. आणि म्हणून आतापर्यंत हे सरकार अगोदर 2.5 वर्षाचं मला काय मिळालं, मला काय मिळालं, मला काय पाहिजे, आमचं सरकार मला नाही, मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या माझ्या गोरगरीब जनतेला काय मिळालं हे बघणारं सरकार आहे आमचं. हे बघणारं आहे. हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, इथं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, लाडके भाऊ आलेले आहेत, सगळे लाडके आहेत. माझं एक काम करा, करणार? माझ्या लाडक्या बहिणी काम करणार, लाडके भाऊ पण. लाडक्या बहिणींनी जाऊन आपल्या विभागामध्ये ज्या आणखी दुसऱ्या आपल्या बहिणी आहेत त्यांना सांगाल तुम्ही, आम्ही आता आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याला जाऊन भेटून आलोय आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय कुणाचाही माईका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. आता ज्यांनी विरोध केला तेच लोक तुमच्याकडे येतील, आम्ही 3,000 रुपये देतो. अरे देणार कुठून? सरकारमध्ये तुम्ही आहे का? कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, राजस्थानमध्ये, हिमाचलमध्ये घोषणा केल्या, आम्ही हे देतो, ते देतो, ते देतो. निवडून आले, म्हणाले पैसे नाही इला, केंद्राकडे मागायला लागले, मोदीजींकडे. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटं बोलायला. खोटं बोल पण रेटून बोल. हे फसवणारे, खोटारडे, हे खोटं नरेटिव्ह पसरवणारे लोकसभेत यांनी फसवलं. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्या लोकांना घाबरवलं. मुसलमानांना घाबरलं, ख्रिश्चनांना घाबरलं, सरदारजी आपले सिख इसाई यांना घाबरवलं आणि फेक नरेटिव्ह पसरवलं. अरे बाबासाहेबांचं संविधान कोण बदलणार? बाबासाहेबांना कुणी हरवलं? 2 वेळा कुणी हरवलं निवडणुकीत? काँग्रेसने हरवलं. आता अशोक चव्हाण साहेब आपल्याकडे हरवलं ना काँग्रेसने. आता अशोक चव्हाण साहेब आपल्याकडे आल्यामुळे या जिल्ह्याची आणखी ताकद वाढली, महायुतीची ताकद वाढली आहे. आणि म्हणून काँग्रेसने 2 वेळा बाबासाहेबांना, म्हणून तर ते आपल्याकडे आले. त्यांना विचार पटले नाही. बाबासाहेबांना खूप त्रास दिला. बाबासाहेब म्हणाले हे काँग्रेस हे जळकं घर आहे, यापासून दूर राहा. आणि ते बरोबर अशोक चव्हाण साहेबांनी ऐकलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन, आणखी खूप सभा आहे आज तुमच्याकडे. लोकसभेचे आपले उमेदवार डॉक्टर संतोष हंबर्डे यांना पण आपल्याला विजयी करायचा आहे. त्यांची निशाणी आहे कमळ. त्यांनाही आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं. आणि यामध्ये आपला आनंदराव बोंडारकर तिडके नांदेड दक्षिण, यामध्ये आनंदराव बोंडारकर या ठिकाणी आपला उमेदवार आहे. गरीब कार्यकर्ता आहे, आपला जिल्हा प्रमुख आहे आणि त्यालाही आपल्याला विजयी करायचा आहे. त्याची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि हा तर तुमचाच आहे, तुमचा लाडका आमदार बालाजी कल्याणकर. सरकार पलटवलं तेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले, खुर्चीचा मोह झाला, बाळासाहेबांना नको होते त्यांच्यावर गेले, सत्ता बनवली म्हणून आम्ही सत्ता सोडली.
त्याच्यात पहिल्या नंबरला बालाजी कल्याणकर माझ्याबरोबर होता. आणि सरकार पलटवलं नसतं तर त्याला 2,500 कोटी पण मिळाले नसते. प्रत्येक वेळा चिठ्ठी आणली, पत्र आणलं की मी सही करायचो. पैसे कधी घेऊन जायचं माहित नाही. तुम्हाला सांगतो भावांनो आणि माझ्या बहिणींनो, मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 4 कोटी दिले, पण या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी 2.25 वर्षात 350 कोटी रुपये दिले. 1 लाख लोकांचे प्राण वाचवले. हे सरकार पाहिजे, अशासाठी सरकार पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, येत्या 20 तारखेला कुठली गफलत होऊ देऊ नका, कुठली चूक होऊ देऊ नका. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे एका विचाराचं सरकार असेल तर आपल्या राज्याला त्याचा फायदा होतो. आज अनेक परियोजना, अनेक प्रकल्पांना केंद्राने सरळ हस्ते मदत केली आहे. मी उदाहरण आपल्याला सांगतो. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. तुम्ही मुख्यमंत्री होते ना, तेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही. मनमोहन सिंगच्या काळात मनमोहन सिंग तर त्यावेळेस काँग्रेसने, केंद्र सरकारने आपल्या राज्याला 2 लाख कोटी दिले होते. 2 लाख कोटी. आणि आपल्या 2014 ते 24 मध्ये मोदीजींनी किती दिले माहिती आहे? 10 लाख कोटी. 10 लाख म्हणजे दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. आता सांगा, म्हणून आपलं राज्य पुढे चाललंय. आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वावर राज्याचा विकास सुरू आहे. आणि म्हणून आता अशोक चव्हाण साहेब पण आपल्या मोदीजींवर विश्वास ठेवून, विकासावर विश्वास ठेवून या ठिकाणी सोबत आलेत. या सर्व एकजुटीचा फायदा या जिल्ह्याला झाला पाहिजे, प्रत्येक मतदारसंघात झाला पाहिजे, तालुक्यात झाला पाहिजे. यासाठी तुम्ही सगळे कामाला लागा. आणि मला बालाजींनी सांगितलं, नांदेड महापालिका येथील अब्दुलाबाद प्रकरण मदत मास 50%च्या ऐवजी आपण 5% करून टाकलंय, कमी केलं. त्याचाही फायदा लोकांना होईल. जमिनीवरील काय आरक्षण जे काय चुकीचं झालं असेल त्या बाबतीत देखील आपण त्याचा फेर विचार करू. गरिबांसाठी कल्याण जे कृषी महाविद्यालय दिलं ना तुला बाबा, नवीन पाहिजे काय? कृषी महाविद्यालय पण दिलं, दवाखाना दिलाय, मेडिकल कॉलेज आहेत ना, MIDC पाहिजे. अशोकराव जोरदार आहेत, इकडे आपले नेते आहेत. MIDC पाहिजे आहे. MIDC देखील आपलं सरकार पुन्हा तात्काळ स्थापन झाल्यानंतर MIDC देखील या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. बालाजी कल्याणकर तुम्हाला 2,500 कोटी दिले. पुढच्या टप्प्यामध्ये तुमचं एकही काम शिल्लक राहणार नाही. ही जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे घेतो. बालाजीच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार. बोंडारकरच्या मागे, खासदाराच्या मागे सगळ्यांनी हात वर करून सांगा, आम्ही 20 तारखेला. बाहेरच्या लोकांनी पण हात वर करून मला सांगा, दिसताय तुम्ही मला. आपण सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यातले महायुतीचे जेवढे उमेदवार आहेत, जिथं कमळ आहे कमळाला मतदान करा, धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाला मतदान करा, घड्याळ आहे घड्याळाला मतदान करा. महायुती मजबूत करा आणि महायुतीचं सरकार मजबूतीने या राज्यामध्ये आपण आणा आणि आपल्या सगळ्या योजना, आपला विकास डबल वेगाने या ठिकाणी पुन्हा सुरू करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो, धन्यवाद साहेब. आपल्या या क्रांतिकारी सभेने अख्खे नांदेडकर, नांदेड उत्तरेतील जनसमुदाय हे सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या मागे तर उभे टाकतीलच, पण तेवढ्याच ताकदीने तुमच्याही मागे एकनाथभाई शिंदे साहेबांच्या मागे आहे, या ठिकाणी थांबतील. या प्रसंगी आलेल्या सर्व महायुतीच्या नेते मंडळींचं मी नांदेड उत्तरच्या वतीने सहर्ष अभिनंदन करतो आणि या प्रसंगी जाहीर पाठिंबा या ठिकाणी साहेबांना महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा आमदार साहेबांना या ठिकाणी तेली समाजामार्फत या ठिकाणी दिलेला आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण गडबड न करता सर्व महायुतीच्या आलेल्या कार्यकर्त्यांचं, नेते मंडळींचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या संख्येने सर्व माता भगिनी आणि पुरुष वर्ग आला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.